नमस्कार. लक्ष्मीपूजनची उत्तर पूजा ही दुसऱ्या दिवशी सकाळी करावी. जास्तीत जास्त 12च्या आत ही उत्तर पूजा करावी. सगळ्यात आधी दिवा प्रज्वलित करून सर्व पूजेवर अक्षदा अर्पण कराव्यात. पूजेमध्ये देवीची मूर्ती असेल तर तुम्ही ती विसर्जित करायची आहे किंवा काही जण 1 वर्ष ती मूर्ती तशीच ठेवतात आणि दुसऱ्या दिवाळीला मूर्ती आली की ही मूर्ती विसर्जित करतात. तर तुम्ही तसं सुद्धा करू शकतात. नंतर जे कलशातलं पाणी आहे ते आपल्याला घरात थोडं शिंपडायचं आहे आणि तुळशी सोडून इतर झाडांना टाकायचं आहे. जे कलशाच्या पाण्यातील सुपारी आणि नाणं आहे ते स्वच्छ पुसून तुम्ही दुसऱ्या पूजेसाठी वापरू शकता. तसेच जे विड्याची पाने, फुलं आहेत ते तुम्ही निर्माल्यात टाकायचं आहे. जे तांदूळ आहे ते पक्ष्यांना खाऊ घालण्यासाठी, पूजेमधील जे धान्य आहे परत ते त्यांच्या जागेवर ठेवायचे. त्यानंतर फराळाचे पदार्थ, बाकीचे खायचे पदार्थ तुम्ही सर्वांनी मिळून खायचे. पूजेमध्ये ठेवलेले धन, सोनं ते परत त्यांच्या जागेवर ठेवायचं. केरसुणी ही उत्तर पूजा झाल्यानंतर तुम्ही वापरू शकता. पूजेत जर मूर्त्या ठेवल्या असतील तर त्यांना स्वच्छ स्नान करून देवघरात ठेवा आणि सुपारी ठेवली असतील त्यांना स्वच्छ पुसून तिजोरीत ठेवा.